दरवर्षी घेवडा करत नाही, चालू वर्षी दुसऱ्यानं सांगितलं घेवडा केला. 4 जानेवारी फेब्रुवारी 4 एप्रिलला दोडक्याची लागण घेवड्याची लागण झाली आहे. घेवड्याचं बी अंकुर आहे. तरी ह्या 2 महिन्यात मला 13 गुंठ्यात दोडक्यात आतापर्यंत 70 ते 80 हजार मिळाले ते. आणि आता सध्या अजून चालू आहे. हा दोडका चालण्याची घेवडा चालण्याचं म्हणजे कमीत कमी 6 महिने घेवडा चालतो. पहिल्यांदा मशागत म्हणजे पहिल्यांदा तिरी मारली, पुन्हा भोत सोडले, भोत सोडल्यानंतर शेणखत भरला, शेणखत भरल्यानंतर बेसळ खत भरला आणि अंकुर कंपनीचा एक एक बी 2.5 फुटावर एक बी लावलेला आहे. मधला दोन्ही बोधाच्या मधला 7 फुटाचं अंतर आहे. 7 फुटावर एक मधला बोधावर 2.5 फुटाच्या 3 फुटाच्या अंतरावर एक बी लावलेलं आहे. एवढं बी लावल्यापासून मला भरपूर उत्पन्न मिळालं आहे. आणि शेती पहिल्यांदा नागाळी आला, फक्त ह्या फवाराचं म्हणजे आळी आणि दावण्या हे फक्त 2च औषधं फवारले, त्याला काय दुसरा बाकीचा रोग कोणता नाही. आणि लय जर रोग यायचा म्हणलं तर दावण्यात जास्त येतो. दावण्या किंवा मवा असले रोग येतात, त्याला फवारणी केला की कवर झाले की उत्पन्न भरपूर मिळतं यायचं. आणि मी उत्पन्न आतापर्यंत मला 2-2.5 महिन्यात 80,000 10 गुंठ्यात मिळाले आहेत. अजून चालू आहे. एवढा अजून 3 ते 4 महिने एवढा चालतंय. चाललं तर आता मार्केट पहिल्यांदा माझं 700 रुपये गेलं, आता 300 रुपयाला 10 किलो जाते. पहिले 700 रुपयाला 10 किलो जात होतं. आता सगळीकडे घेवडा चालू असल्यामुळे 300 रुपयाला 10 किलो विकतो आता. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला आव्हान म्हणजे तुम्ही करा, तुम्हाला उत्पन्न भरपूर मिळेल. घरच्या घरी 2 माणसं दुसऱ्या शेतीला माणसं लावायची भानगड नाही. घरच्या घरी रोज 4 बॅगा तोडणे, 10 गुंठे जास्त करायची माणसं कामाला लागते. थोडं केलं तर आपल्या घरच्या घरी करता येतं. आम्ही 4 जणच काम करून सगळं कव्हर करतो.